नमस्कार मित्रांनो, उद्या मुंबईचं मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील जे मुंबईचे जे टॉपचे नंदी आहेत ते उद्या पळताना दिसतील आपल्याला। मुंबईच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान थोडंसं कमी भरतं, परंतु बिंदोडचं मैदान सारखं भरतं। परंतु प्रथम म्हणजे अगोदरसुद्धा झालेले आहेत मैदानं, तर आता 3 फेऱ्याचं मैदान उद्या होते म्हटल्यानंतर सकाळी मी लाईव्ह लॉट जे आहेत ते सांगितले होते, कुठल्या गटात कुठला नंदी पळणार आहे। आता सांगतोय तुम्हाला की जे पैरे झालेले आहेत, जोडींचं नावं जे आहेत गटामध्ये पुकारलेले आहेत, त्याच जोड्या आपल्याला पळताना दिसू शकतील। आणि बघूया, सुरुवात करूया आपण पैऱ्यांना। 1 नंबरचा पैरा आहे मथुरचा। मथुर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुंबईचा एक बादशाह आहे। राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज मथुर 1001 आपल्याला सिकंदर हा नंदीसोबत नाव जोडलं जातं आहे। बघूया काय होते। तसेच सुंदर आणि पोपट्याची सुद्धा जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। बादल आणि किसना ही सुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या मुंबईच्या, म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये ते मैदान आहे। मुंबईचं आपण म्हणतो पण रायगड जिल्ह्यामध्ये ते मैदान आहे। बादल आणि किसनाची जोडी पळताना दिसेल आपल्याला। भारत आणि पिस्तूल ही जोडी आपल्याला पळताना दिसेल, गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला दिसेल ही जोडी। आणि त्याच गटामध्ये सर्जा आणि राणाची सुद्धा जोडी पळताना दिसेल। मथुरची जोडी आपल्याला 1 नंबर गटामध्ये दिसेल। तसेच गट क्रमांक 11 मध्ये जे रायगडमध्येच जे मुंबईचं 3 फेऱ्याचं मैदान होते, त्या 11 नंबर गटामध्ये गुज्जर आणि रुद्राची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। हा एक पैरा आहे टॉपचा। 13व्या नंबर गटामध्ये आपल्याला सर्जा आणि पाखऱ्याची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया कशा पद्धतीचं जे नियोजन आहे ते उद्याच्या मैदानामध्ये होतं आहे ते। तसेच आपल्याला माऊली आणि तेजा गट क्रमांक 17 मध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल। 18 नंबर गटामध्ये डॉन आणि सुंदर नाशिकची जोडी आहे, ही सुद्धा जोडी चांगलीच आहे, एक गट क्रमांक 18 मध्ये दिसेल आपल्याला। तसेच आपल्याला गट क्रमांक 19 मध्ये सर्जा आणि बघीराची जोडी पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 21 मध्ये बच्चा आणि बादलची जोडी पळताना दिसू शकेल। 22 नंबर गटामध्ये शंभू आणि हरण्या ही जोडी पळताना दिसेल। 24 नंबर गटामध्ये आपल्याला पक्षा आणि वादळची जोडी पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 29 मध्ये कॅप्टन आणि महाकालची जोडी पळताना दिसू शकेल। गट क्रमांक 30 मध्ये आपल्याला मिल्खा आणि सरदारची जोडी असणार आहे त्या मैदानामध्ये। 32 नंबर गटामध्ये पक्ष आणि संग्रामची जोडी पळताना दिसणार आहे। मी जोड्या फक्त सांगतोय, बाकीचे सुद्धा नंदी पळणार आहेत, परंतु जे पैरे फिक्स झाले ते सांगतोय तुम्हाला। 34 नंबर गटामध्ये सुंदर आणि पोपट्या त्या मुंबईच्या भागातील बैल आहेत, त्या जोडीचा पैरा दिसणार आहे उद्या आपल्याला। 37व्या गटामध्ये सर्जा आणि राजाची जोडी पळताना दिसेल। तसेच आपल्याला 42 नंबर गटामध्ये सर्जा आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल। 43 नंबर गटामध्ये मिल्खा आणि सर्जाची जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला। 48व्या गटामध्ये लक्षा सुंदरची जोडी ही बघायला मिळेल आपल्याला। 49 गटामध्ये लखाबाई आणि छावा हा नंदी पळताना दिसेल, या जोडी पळताना दिसेल आपल्याला। 53व्या गटामध्ये मण्याभाई आणि चॉकलेटची जोडी जी आहे ती पळताना दिसू शकेल। 56व्या गटामध्ये छोटा सर्जा आणि सुलतान ही जोडी पळताना दिसणार आहे। 59व्या गटामध्ये काशी आणि मार्शल ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल। 65 गटामध्ये आपल्याला पिंट्या आणि बलमाची जोडी जी आहे ती पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये साई आणि सर्जासुद्धा पळताना दिसेल। 67 गटामध्ये सोन्या आणि पाखऱ्याची जोडी पळताना दिसेल। 68 गटामध्ये पक्षा आणि मोन्याची जोडी पळताना दिसेल। 77 गटामध्ये मिल्खा आणि फंट्या ही जोडी पळताना दिसू शकेल। 78व्या गटामध्ये 2 गाड्या पळताना दिसतील, 2 पैरे आहेत, मिल्खा नाचा आणि बलमा आणि रायबा आणि शंकरची दोन्ही जोडी पळताना दिसतील। 80 नंबर गटामध्ये राजा आणि माणक्या ही जोडी पळताना दिसू शकेल। 82व्या गटामध्ये सरपंच आणि रायबांची जोडी पळताना दिसू शकेल। 85 नंबर गटामध्ये सुंदर बुलेटची जोडी आहे, त्याच गटामध्ये दख्खन आणि लखन ही जोडी पळताना दिसू शकेल। 86 गटामध्ये सोन्या आणि टोकनची जोडी पळताना दिसेल। 88 गटामध्ये राणा आणि सुंदर ही जोडी पळताना दिसू शकेल। 89व्या गटामध्ये नखऱ्या आणि मोन्याची जोडी पळताना दिसेल आणि 91व्या गटामध्ये वादळ आणि बादलची जोडी ही पळताना दिसेल। 91 गट पळणार आहे तर मुंबईच्या बिंदोडचं मैदान नाही, 3 फेऱ्याचं मैदान आहे त्या मैदानामध्ये। आणि बघूया कशा पद्धतीनं मैदान पार पडतंय। बकासूरचा पैरा ठीक 8 वाजता येईल आपल्या चॅनेलवरती, किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनेलवरती बघा। बकासूरचा पैरा कोण असेल याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आहे। मी घेऊन येतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूरचा पैरा। धन्यवाद।